आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शैलेंद्र सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। 50 देश ट्रम्पच्या या निर्णयानंतर तणावात असल्याचं कळतंय। आता अनेक देश ट्रम्प यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत अशी देखील आज बातमी अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून सुद्धा आलेली आहे। आता मात्र ट्रम्पच्या या निर्णयाचा दुसऱ्या आठवड्यात सुद्धा शेअर मार्केटवर हा मोठा परिणाम सर। ह्या गोष्टी होणं अत्यंत स्वाभाविक आहे। एकतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो 3 एप्रिलला घेतलेला निर्णय आहे आणि ड्रास्टिकली इम्पोर्ट ड्युटीज ज्या रेज केल्या गेल्या, जे बेसलाईन 10% पासून तर ऑलमोस्ट 49% पर्यंत इम्पोर्ट ड्युटीज या हाईक केल्या गेलेल्या आहेत। स्वाभाविकपणे एक प्रकारचं पॅनिक आहे, असुरक्षितता आहे, अस्थिरता आहे आणि त्यामुळे व्यापाराचं काय होणार अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। अमेरिका अत्यंत मोठी मार्केट आहे, विशेष करून चायना, कॅनडा, मेक्सिको, भारतासाठी, त्याचप्रमाणे साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये व्हिएतनाम, कंबोडिया आहे, जे फार मोठ्या प्रमाणावरती गारमेंट्स हे अमेरिकेला एक्सपोर्ट करत असतात। त्यामुळे ह्या सगळ्या व्यापाराचं भवितव्य हे आता बऱ्यापैकी अनिश्चित आहे। दुसरा मुद्दा यामधनं असा पण आहे की ओव्हरऑल जागतिक विकासाचा दर याच्यामुळे कमी होईल, कारण व्यापार जेव्हा तुमचा कमी होतो स्वाभाविकपणे जागतिक आर्थिक विकासावरती याचा निश्चितपणे परिणाम होतो। जो आता ऑलरेडी 3% आलाय तो खाली घसरून साधारणतः 2% खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे एक पद्धतीची अस्थिरता आहे, अगदी मंदी सदृश्य वातावरण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण इतक्या क्विकली आपल्याला त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचता नाही येणार आहे। मात्र जर डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयावरती ठाम राहिले तर येत्या काळामध्ये मात्र ही पॅनिक सिच्युएशन आणखीन वाढू शकते। हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। अमेरिकेमध्ये डोमेस्टिक अनरेस्ट हा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलाय, ज्याचे काल आपण प्रतिबिंब सगळ्या अमेरिकेत पाहिलं। 1200 सिटीज मधनं जवळपास लाखो लोक हे रस्त्यावरती आलेले होते। त्यामुळे याचा परिणाम हा नक्कीच होणार आहे। याचं कारण असं आहे की अमेरिकेची मार्केट फार प्रचंड मोठी मार्केट आहे। अमेरिका फिनान्शियली इन्व्हॉल्ड आहे असंख्य देशांमध्ये। गोल्ड हा ट्रान्झॅक्शनचं डॉलर हा ट्रान्झॅक्शनचं सगळ्यात मोठं साधन आहे। त्यामुळे एक प्रकारची असुरक्षितता आहे। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय, फॉर एक्झाम्पल, त्यांना डॉलरचं व्हॅल्युएशन हे कमी करायचं आहे। अनेक देशांनी फॉरेन एक्सचेंजमध्ये डॉलर मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले आहेत। त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यांच्या ह्या निर्णयांमुळे जग अडचणीमध्ये येऊ शकतं। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये WTO असेल किंवा अनेक देशांनी थोडंसं एकत्र येऊन काही प्रेशर टॅक्टिक्स सुद्धा यामध्ये वर्कआउट करणं अत्यंत गरजेचं आहे। होपफुली हा जो इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याचा निर्णय आहे तो डोनाल्ड ट्रम्प याच्यावर पुनर्विचार करतील असं जग निश्चितपणे अपेक्षा करत असेल असं आपल्याला म्हणता येईल। निश्चित सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या विषयी बोलण्याकरता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।